सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यावहारिक प्रत्येक राजकारण करायचं तरी ज्ञानेश्वरी वाचा. का माहित आहे? चाचूच्यांनी सांडस आहे, खंडी जपाय पाणी राजहंस आहे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोबा आहेत बरं का तरुण मंडळी. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे नियावेशे प्रगटले ते जलकलकीत दिसे तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते हे आपल्या ज्ञानोबाऱ्यांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं. ही ज्ञानेश्वरी आहे. आयुष्यात येऊन एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचा. आता मला सुद्धा माझ्या मित्रमैत्रिणी म्हणतात, अगं तुझं वय काय, तू करती काय, अगं तुझ्या वयात मस्त एन्जॉय करायचं, जीने के हे 4 दिन बाकी हवे काय दिन, मस्त लाईफ जगायची. म्हाताऱ्या माणसागत कंबर बांधतीन, फेटा बांधतीन, काय भेटतं. लोक नावं ठेवतात रे. चांगलं काही करायला लागलात की लोक नावं. हा लोकांचा नियम आहे. आनंद वाचाळ त्या कैसे निघू पाळ पावे हरी. काही लोक म्हणले अहो कीर्तनाला निघालो होतो पण मधीच काम निघालं, आलो नाही. काही म्हणले आलो पण बसलो नाही. काय म्हणले बसलो होतो पण मधूनच गेलो. काय म्हणले शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. चूक तुमची नाहीच. मायबाप तुम्ही कीर्तनाला आलात नाही, तुमची चूक नाही. तुम्ही कीर्तनात बसू वाटलं नाही, तुमची चूक नाही. तुम्ही शेवटपर्यंत बसून तुम्हाला कळलं नाही, तुमची चूक नाही. माझे ज्ञानोबाराय म्हणतात, तुमचं केलेलं पाप तुम्हाला भगवंताचं नाम घेऊ आणि ऐकू देत नाही. हे शास्त्र आहे. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया. अरे तुम्ही भगवंतापासून लांब पळताय, तुमची चूक नाही. देव तुम्हाला जवळ येऊ देत. ती म्हणतो तुझी लायकी नाही बाबा मंडपात बसायची. तुला हे पाटील जमत नाही, तेच पाटील लागतात महाराज बरं का. तुला यांचं बोट तर लागलं पाहिजे. लोक चांगलं करायला लागले की वाईट बोलतात. आता आमच्या रामदादांनी एवढं सुंदर कीर्तनाचा इथं 8 तास घातला. मग काय अख्खं गाव चांगलं म्हणजे ना असं नसतं. रामदादा 2-4 तरी खोट बोलणार. ते म्हणणार हा त्याचं काय असतंय, इलेक्शन जवळ आलंय म्हणून करतात, पैशाचं होतं आलाय कुठं तरी खर्चायचंच. लोक आहेत ती. श्रीरामदादा अरे अगदी म्हणजे इतकं अवघड झालं ना आमचं. मी खरं सांगू, मी श्रीरामदादाचे त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक करत नाहीये, किंवा त्यांच्याकडनं मला पाकिट घ्यायचं म्हणून त्यांचं कौतुक करत नाही. अहो पण त्यांनी अभिष्ट चिंतन सोहळ्याला कीर्तन ठेवलंय म्हणून त्यांचं कौतुक करते. हे कौतुक करण्यासारखं. परंपरेला साधनाला आम्ही मान्यता दिली ना, आम्ही मुळाला मान्यता दिली ना. आम्ही फळाची अपेक्षा करत, जिथून मूळ आहे आम्ही त्याला मान्यता दिली ना. भावे तया त्या मुळाला मान्यता आहे ना, त्या कर्माला, त्या ज्ञानाला, त्या परंपरेला मान्यता आहे ना. लोक आहेत दादाई. लोकांचं काय घेऊन बसला. कोणी म्हणलं की नाही अहो काय सांगायचं, त्या श्रीरामदादाच्या मित्रांनी त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त अहो शुल्लताई पाटलाचं कीर्तन ठेवलं. ते म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काय गरज आहे का. आता आमच्या गोपालदादांनी जर 8 तास केला कीर्तन ठेवायला, 8 घ्यायचं त्यांना महाराज येईपर्यंत. म्हणून आमचे गोपालदादा कंटिन्यू म्हणायचे कुठवर आले ताई, जामनेरला माणसं पाठवली गोटळ होणे महाराज बरं का. महाराज लय अवघड असतं. लोक काय बोलतील पुन्हा विषय सांगता येत. महाराज मला स्वानुभव आहे, मला पर्सनल एक्सपिरियन्स आहे. शांत कीर्तन केलं लग्नात नेवलाट होतं, नुसतंच उभं राहिलं, त्याला काही कळलं होती वय. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तो कीर्तनाला येत तर काय नाही तिला, पण नाचू नाचू जिरी होती. मग करू काय, अरे मरू का खवा तरी चांगलं म्हणे जरे कोणाला तरी. लोक आहे ना महाराज, इथं तर कोबराय म्हणले लोक जैसे ओक धरिता धरवे ना. लोकांचं तोंड म्हणजे वकरी महाराज, कोण हात लावता. पण श्रीरामदादा तुम्हाला एक विश्वासाने सांगते, लेख म्हणून सांगते, व्यासपीठावर सांगते. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. परमात्मा सोबत आहे ना, कर्म सत्य आहे ना. अहो एकट्यानं केलं तरी इतिहास बदलतो. एकट्यानं यश अपयश पुढच्या गोष्टी आहेत. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता, ज्यामध्ये एक दृष्टांत. एका जंगलाला आग लागलेली असते, हत्ती सिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझेल का पाठीमागचं, विझेल का नाही विझणार, अर्थात नाही. लोक हसतात, अक्कल आहे का म्हणतात तुला, एवढूसा जीव ग तुझा. लोक मलाही म्हणतात तीच बरंच आहे लईच बोलत ही, आता जीवावर असतं का महाराज. लोक म्हणले एवढूसा जीव ग तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे भाई का. चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझं. नाही दादा खरंच आहे तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार नाही,
पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. अरे मी प्रयत्न करतोय हेच माझं यश आहे, मी हिताचा विचार करतोय हेच माझं यश आहे, आणि या यशातच माझा पांडुरंग परमात्मा आहे, लक्षात घ्या. आणि टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीत जा. हां, असा काही सरकारचा GST नाही, त्याला मोफत आहे, त्या वाजवायच्या. एखादं वाक्य मनाला लागलं, कुणीच नाही वाजवली, तुम्हाला वाजू वाटली, वाजवायची. सगळ्याला कळलं, तुम्हाला कळलं नाही, गप पडायचं, वाजवायची. शेजारच्या नाही वाजवली म्हणून वाजवायची नाही महाराज. जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत वाजवायची नाही. टाळी वाजवणं ज्ञानी माणसाचं लक्षण आहे रावेरकर. टाळी का वाजवायची मायबाप माहित आहे? वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, कलाकार की दाद ताली से होती है. टाळी तर वाजलेच पाहिजे. एवढं बोलून सुद्धा पाठीमागच्या काय काय दटकुल्यांनी वाजवलीच नाही. त्यांना महाराजाची जिरवायची. ती कीर्तन झाल्यावर मित्रांमध्ये म्हणणार, एवढी बोंबलत होती टाळ्या वाजव वाजव, सगळ्यांना वाजवली, पट्ट्यानं वाजवलीच नाही. खाता कशासोबत रे आणि करता कशाचा? हा, मी अभिमान करता कशाचा? तुम्हाला काय वाटतं, ज्यांनी भजनं केले ते गरीब होते? नातांच्या घरेला पाहुणा सोन्याच्या ताटातून चांदीच्या वाटीत जेवत होता. आ ज्या नामदेवरायांचा अभंग आहे, अहो शेठ दामू शेटांचा पोरगा आहे तो, गुणाई माता आहे त्यांची, राजाई बायको आहे. अहो परमार्थाचं कौतुक करावं यात काय कौतुक आहे? संतांच्या संसाराचंही कौतुक केलं जातं, हे कौतुक आहे, कारण तो संसार परमार्थाच्या जोरावर आहे. अहो जगाचा बाप ज्याच्या घरी नांदतो त्या नामदेवरांचं सामर्थ्य काय असेल? आणि पैशाचा विचार कराल तर नामदेवरायांची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. राजाई मातेला झोपायला 2.5 क्विंटलचा पलंग होता सोन्याचा. अरे का रावेरच्या बाया, 1.25 एकर केळी आपल्या बापाची, तरी किती अहंकार आहे आपल्याला. तरी नवऱ्याला भांडणात म्हणती, माझा बाप काही बेकारी नव्हता, तुझ्यासारख्या दलिंदराच्या दारात दिले, लय मोठ्याची मी, मला काय खायला नव्हतं म्हणून तुझ्या दारात येऊन बसले नाही. होय ग माय, गरीब कोणच नाही या जगात. माझ्या तुकोबारायांची बायको आवली, गुळवे सावकाराची पोरगी आहे, पुण्याचं सासर आहे माझ्या तुकोबारायांचं. 3500 एकर ऊस आहे आवलीच्या बापाचा. किती एकर? 3500 एकर भक्त ऊस आहे. रावेरमध्ये नाही, पुण्यात. बाकीचे पिकं सोडा, आटेकीन तुम्हाला ऐकल्यावर. 1425 माणसं आवडीच्या बापाच्या हाताखाली कामाला आहेत. स्त्री कुणाला म्हणावं माहित आहे? तरी माझी तुकोबारायांची बायको आवली नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खाती, 4 ठिगळांची साडी नेसती, तक्रार करत नाही, तिला लक्ष्मी म्हणावं. तिच्यामुळे तुकोबारायांचा संसार आहे, त्याच्यामुळे माझ्या तुकोबारायांचा संसार प्रबळ आहे. म्हणून तुकोबारायांच्या घरी परमात्म्याचा वास आहे. साधं आहे का? यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. स्त्री म्हणजे साधी नाही ग माय, आपलं सगळ्यात मोठं सद्भाग्य आहे. आपण सगळ्यात मोठ्या भाग्यवान आहात. आपलं भाग्य हेच आहे की आपण स्त्री म्हणून जन्माला आलोय. हे आपलं सगळ्यात मोठं भाग्य आहे की आपल्याला परमात्म्याने स्त्री म्हणून निवडलंय. काय भाग्य आहे ना. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातले मोठे सायंटिस्ट सांगतात, आजपर्यंत स्त्री सारखं व्यवस्थापन कुणाला जमलं? काय डोकं आहे माय तुम्हाला. आजही माझी आई साबण संपेपर्यंत फेकत नाही, आणि संपलं तरी फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. डोकं आहे ग. आजही माझी आजी फाटेपर्यंत साडी नेसते, फेकत, आणि फाटलं तरी गोधडी शिवती, फेकत. माझ्या आईला, माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला जरी नेलं ना, 1000चं जरी आईस्क्रीम खाऊ घातलं ना, म्हाताऱ्या चमचे घरीच आणणार, गॅरंटी. इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. आय एम प्राऊड ऑफ दिस. मला स्वाभिमान वाटतो त्या गोष्टीचा. माझी माय लबाडीचा रुपया खात नाही आणि कष्टाचा रुपया वाया जाऊ देत नाही. एवढं ज्ञान तिच्याकडे, एवढं कौशल्य माझ्या आईकडे. ताकद आहे का माय तुमच्यात? साध्या चांदी तुम्ही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी, काय ताकद आहे माझ्या. हा सगळा संसार माझ्या माय मावल्यामुळे तर आहे. त्या श्रीमंतीचा कधी गर्व करून चालत नाही. मला सांगा, तुकोबाराय तरी काही गरीब होते का? ज्यावडीने व्हावे हरिनाम घेशी म्हणतात, जे अविरत फक्त पांडुरंग परमात्म्याच्या नादात बेधुंद आहेत, ते तुकोबाराय का गरीब होते का मायबाप? हा, 65 लाखाची सावकारकी माझ्या तुकोबारायांची. किती लाखाची? 65. रावेरचं मायबाप 65 लाख. आताचं नाही बरं, 450 वर्षापूर्वी. आताचा 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. अशा हिशोबाने 65 लाख.
बरं काय 60,000 रुपये तोळा आहे. अय धोंड्याचा महिना 60,000 रुपये तोळा आहे. अर्ध्या तोळ्याची अंगठी घातली आपल्या सासऱ्यानं आपल्याला, पण 100 स्टेटस ठेवले त्या अंगठीचे. आजकाल लोक करतात कमी बोंबलतात जास्त. आख्या करोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. अरे तू दिला कशाला? आख्या सप्त्यात एक पंगत पण 3दा सत्कार. तू खाऊ तरी कशाला घालतो? लोक स्वमर्जीने परमार्थ करतात. परवा दिवशी 20,000 लोकांची पंगत एका माणसाने घातली. किती? 20,000. मी जेवायला बसल्यावर म्हणलं काय दानशूर माणूस आहे, अहो काय धर्माचं पालन करतोय. 20,000 लोक जीव घातली. 20,000. शेजारचा म्हणला गप असत आहे. म्हणलं काय झालं? लय नका कौतुक करू. अहो म्हणलं केलंय त्याचं कौतुक करावं दादा. गप्पा म्हणला काय कौतुक करण्यासारखं केलं नाही. म्हणलं 20,000 लोक जीव घातली. ती म्हणला इलेक्शन जवळ आले. अरे म्हणलं खाऊ घातली हे बघ ना तू. अरे खाऊ घातली यात काय नवलंय? प्रत्येक माणसाला तो गंध लावायचा आणि मग जीव घालायचा. तरुण मंडळी, मी बहीण आहे, रक्षाबंधन जवळ आली आहे. जर मला खरंच बहीण मानत असाल ना तर मला खरंच तुमच्याकडनं एक भेटवस्तू पाहिजे. हिंदू धर्मात जन्माला आलात, कपाळाला गंध लावल्याशिवाय घराच्या बाहेर पाडू नका, एवढंच फक्त मला. कमीत कमी यदा कदाचित आपण मेलो तर जाळायचं का पुरायचं एवढं तरी कळव. गाड्या बी पळवतो ना आपण जास्त महाराज. मग धडकलो बिडकलो मेलो तर पुढच्याला कळावं तरी नेमका हाय कुठल्या गँग मधला. काय सगळेच काय आपल्या ओळखीचे नसतात ना मायबाप. पण एवढीच भेटवस्तू मला द्या. हिंदू धर्म एवढाच, कमीत कमी तिलक तरी. इथे परमात्म्याचा वास आहे. हे सायंटिफिकली तुम्ही जर इथे गंध लावला ना तर पॉझिटिव्ह एनर्जी, नकारात्मक भावना जवळ येत नाही, सकारात्मक भावना असते. आणि जेव्हा माणसाकडे सकारात्मक भावना असते त्यावेळेस माणूस सुखरूप जीवन जगतो. पॉझिटिव्ह एनर्जी गंधामुळे वाढतं, त्याच्यामुळे गंध लावत जा. चला या विषयाकडे या. मग काय महाराज, सारी लोक आहेत ही महाराज. मी म्हणणार तू तिलक लावून जेव घालतोय. तर म्हणला ताई गप्पा, ते काही हिंदू धर्मामुळे तिलक लावित नाही. म्हणलं मग? ती म्हणला एकदा जेवायला गेल्याला पुन्हा येऊन हे ओळखू यावं म्हणून तिलक लावतोय. मेंटॅलिटी बघा लोकांची. परमार्थ आमचे नामदेवराय म्हणले ह्या कलियुगात अवस्था अशी आहे. नामदेवरायांचे खूप अभंग आहेत महाराज. नामदेवराय सांगतात आमच्या कलियुगात अवस्था अशी आहे. लटके झाले कटके तेथे गाडगे एवढे राळे, लटके झाले कटके तेथे गाडगे एवढे राळे, पुढे तुझी मुनी सरत झाली तिचे वाटी एवढे डोळे, उडत चिमणी सरत झाली तिचे वाटी एवढे डोळे, लटके झाले कटके तेथे गाडगे एवढे राळे, लटके झाले कटके तेथे गाडगे एवढे राळे, लटके झाले कटके तेथे गाडगे एवढे राळे, लटके झाले कटके तेथे गाडगे एवढे राळे. अहो म्हणजे काही नाही. मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती 17 रांजण भरले, पिले 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध किती? 17 रांजण. कुणाचं? हा रावेरकर बोला. पिले किती? 12 हत्ती. कुणाच दूध असतं म्हणा की. नामदेवराय म्हणले अहो असतं हो, वनात कासव गीत गाय. आता ज्याचा आवाज निघणार ते काही शिवरंजनी म्हणणार आहे का? पण काय म्हणा माऊली. आता लोक म्हणले संत आहेत म्हणून काही बोलता का महाराज? नामदेवराय म्हणले आम्ही लटकेची न बोलू, वर्तमान खोटे. विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती, लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल. हे खरे. इथं सात्विक कुळातली माणसं फार कमी आहेत महाराज. आम्ही त्या कुळाला आयुष्य म्हणतोय. क्षणे कर्मात सत्य करावं, सहाय्य तरी करावं. अवघड आहे कलियुगात नाही का? खरंच अवघड आहे. अहो 3-4 कोटीचा बंगला, बंगल्यावर नाव मातृपितृ छाया. मी म्हणलं फारच धार्मिक आहे. घरी जेवायला गेल्यावर कळलं मातृवाट्यावर पितृवाट्यावर आणि छाया खाटावर. राग लागो ह्याच्या बंगल्याला. हा लिहितो कशाला? हे कलियुग आहे ना महाराज. अवघडच आहे. नामदेवराय म्हणल्यावर लटके म्हणजे खोटे, कटके म्हणजे कुटाणे. खोटे कुटाणे झाले. परवा दिवशी मी चिमणी बघितली तर डोळं वाटी इतकं होतं. तुम्ही बघितली का चिमणी? केवढी वाटी केवढी? मग एवढ्या चिमणीचं एवढं डोळं असतील का? मग काही बोलता का? अहो नाही खरे. राळ माहिती? राळ माहिती आहे का? राळ्याचा भात असतो. राळ तुमच्याकडे काय म्हणतात राळ्याला? हा नाही, रवा वेगळा, गरा रवा वेगळा. आमच्याकडे गरा म्हणतात रव्याला. मुर्द तिकडे महाराज. राळा असते. मला तर कधी कधी नवलच वाटते लोकांचं. बघा तुम्हाला जर आठवत असेल तर आहे ना
आमच्याकडे मकर संक्रांतीला भोगीची भाजी आणि राळ्याचा भात करतात. तुमच्याकडे करतात का? नाही करीत? मरूच द्या मग, जाऊ द्या. तर ते राळ आहे ना फार कमी असतं, रव्यासारखंच असतं पण वेगळं असतं जरा. ते राळ आहे ना ते फुगलं ना तर फार फार एवढं फुगतं, जास्त नाही. किती? एवढं एक हरभऱ्यापेक्षा सुद्धा कमी तेवढं फुगलते. नामदेवराय म्हणले आहो एवढं फुगवलं आम्ही, गाडग्या एवढं राळ झालं. केवढं झालं? शक्य आहे का? अहो काही बोलता, चिमणी उडत होती आणि उडता उडता चरत होती. अहो काही बोलता का? एकतर माणूस उडू शकतो नाही तर चरू शकतो. इथं परमार्थ संसार संघटित चालू आहे महाराज. एकतर माणूस परमार्थ करू शकतो नाहीतर संसार करू शकतो. दोन्ही जणे केला, दोनही साध्य होत नाही महाराज. आमच्याकडे एक निष्ठ फार लागतं. नामदेवराय म्हणले कटेवरी कर नाही ज्या देवाचे, न घे मी तयाचे भलत्याला मानणारी आमची जात नाही महाराज. शेंद्री हेंद्री दैवता आमच्या ठिकाणी मानली जात नाहीत. आमच्या इथं फक्त आणि फक्त तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू ही सदा रक्षिता पदी आमुदे. ज्ञानोबाराय म्हटले देवा तू आणि फक्त तूच आमच्यासाठी सर्वस्व आहे, हे आम्हाला माहीत आहे. आणि हे ज्याला माहीत आहे व्हावे तया कुळा. आम्ही त्या कुळाला आयुष्य मागतोय ज्याला सत्य माहीत आहे. बरं सत्य कधी माहीत होतं? कल्पनेची बाधा आहे. जेव्हा तुम्ही असत्य बाजूला साराल, कल्पना कधी सुख देत नाही. कल्पना आयुष्यभर दुःख देते. आणि कल्पनेची बाधा म्हणजे काय माहिती आहे का? आमच्याकडं कसं आहे, महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणून. अरे तू माणूस आहे का भूत आहे? जरा तरी विचार करी जमाय बाप. महाराज लोकांच्या पाया पडून लेकरू झालं असतं, बायको काय बॉम्बलाई केली असती? कळलं त्यालाच कळलं महाराज. भाषा माझी नाही रे, 900 कन्यापुत्र होती. कल्पनेची माझे ज्ञानोबाराय म्हणले देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही, काही त्रास होत नाही. देव नाही भेटला काही त्रास होत नाही. भलता देव भेटला की लय त्रास होतो. लय त्रास देतो. आका लिंबाचं झाड संपलं पण देव उतरणार. कल्पनेची जयाचे आहिक दृढ नाही, तयाचे परित्र पुस्सी काही. अहिक जगणं, अरे ज्याचं जगणं धड नाही तुम्ही त्याला पापपतनाच्या गोष्टी विचारता? अरे येड्यांनो, ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिधले. देणाऱ्याची जाणीव आहे म्हणून करणाऱ्याचं कौतुक आहे मायबाप. देणाऱ्याची जाण ठेवायला शिकत जा. अरे असतं सगळ्याकडंच पण टिकवता सगळ्यालाच येत नाही महाराज. आयुष्यभर रावण कल्पनेत जगला. आयुष्यभर रावणाच्या 3 इच्छा होत्या. स्वर्गाला शिडी लावणे, खारा समुद्र गोडा करणे आणि सोन्याला सुगंध आणणे. तिन्हीपैकी एखादं झालं का? खारा समुद्र गोडा झाला का? स्वर्गाला शिडी लागली का? सोन्याला सुगंध आला का? कल्पना आहे ना. हा आयुष्यभर कल्पनेत जागला, सुखी राहिला. रावणाकडे काय नव्हतं मला सांगा? लंका कोणाची? भिका पाटलाची. मग कोणाची? महादेवाची. कोणाची मायबाप? लंका महादेवाची. महादेवाच्या लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय, कारण रावण हा सगळ्यात मोठा शिवभक्त आहे. आज तागायत रावणासारखा शिवभक्त झाला. नाथ रामायणामध्ये वर्णन करतात रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमल तो शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले. स्वतःचं शिर कापलं आणि 1000वर शिर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं. एवढा मोठा शिवभक्त होता तो. महादेवानी त्यांनाच बोलवलं. शास्त्र वेद उपनिषद पाठ आहेत रावणाचं. रावणासारखं डोकंच कुणाला नव्हतं. जनक राजाच्या स्वयंवरामध्ये, सीतामाईच्या स्वयंवरामध्ये रावणही गेला होता. जनक राजांना रावण म्हणतायत, आधी धन्या देता, आधी धनु देता की आधी कन्या देता? नक्षत्राच्या नियमानुसार पहिली रास कन्या येते आणि नंतरची रास धनु येते. त्यावेळेस जनक राजा म्हणतात नक्षत्रे कुशलो भवत, नक्षत्र कुशलो भवत. तुम्ही नक्षत्रात कुशल आहे पण तुम्ही क्षत्रिय धर्मात कुशल. आम्ही तुम्हाला पोरगी देणार नाही. डोकं बघा ना. नक्षत्राचंही ज्ञान आहे. एवढं ज्ञान असल्यामुळे भगवंत म्हणले वास्तुशांतीचे मंत्र रावण तुम्हीच म्हणा. रावणाने असे सुंदर मंत्र म्हणले, इतकी सुंदर पूजा केली ती मोठ्यातल्या मोठ्या विद्वानाला सुद्धा जमली. इतके शुद्ध विचार, इतके शुद्ध उच्चार, इतकी सुंदर मांडणी. देव झाला खुश. आधीच महादेव कसे भोळा शिव भोळा. देव लवकर पावतो बरं का महादेव. म्हणून माणसं श्रावण सोमवार धरते ती. फक्त कसं आहे, लय वाऱ्या खाऊन धरला की देव पावत नाही महाराज बरं का. खरं सांगू, लय काय म्हणून सांगते, लय तरस देऊ नका पोटाला. माऊली सांगतात ना शरीरासी ताडावे, अतिविषय सेवावा का सर्वता निरोधावा.
पोटापेक्षा कमी खायचं नाही, पोटापेक्षा जास्तही खायचं नाही बरं का. उपास करू करू हाडाची काढ झाली तुमच्या. माझ्याकडे बघू नका, माझी कीर्तनानं झाल्यात, मी खाते पोटाला. करा ग उपास, नाही असं नाही, करा पण जीव सांभाळून करा. इमानदारीनं सांगा, उद्या तुम्ही आजारी पडलात, तुमच्या घरातली कामं करायला दुसरी बाई येणार आहे? ती आणतील दुसरी, तुम्हाला खपन का? ती काय दुसरी बाई आणतील महाराज, पण तुम्हाला खपली पाहिजे ना महाराज, असं आहे की नाही? आपल्याला बी खपली पाहिजे. बरं आपण जेवढे आत्मीयतेनं संसार करतो ती करणार आहे का? आपली लेकरं, ती आपली लेकरं. मग लई अगं तुम्ही प्रबळतेने अगदी संयमतेने फक्त संसार केला ना तरी पंढरीचा राया तुमच्या दारात येऊन राहून एवढी ताकद तुमच्या संसारात आहे. अगं माझ्या जनाईनं घरातच राहून जातं वडलं, नुसतं पांडुरंगाचं नाम मुखानं घेतलं. काय सामर्थ्य माझ्या भक्तिवात्सल्य जनाई मातेचं, जगाचा बाप तिच्या दोरी काम करतो. काय केलं माझ्या आईने?